हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। साऊथ इंडियन ड्रेस घालण्याचा आजकाल खूप ट्रेंड आलेला आहे। लग्न असू दे किंवा कुठलाही एखादा कार्यक्रम असू दे, अशा कार्यक्रमांना किंवा सणासुदीला असे ड्रेस घालण्याचा खूप ट्रेंड आलेला आहे। आणि असे साऊथ इंडियन ड्रेस खूप क्लासी आणि युनिक वाटतात, ट्रॅडिशनल वाटतात। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असे कोणते आलेले आहेत साऊथ इंडियन ड्रेस आणि तुम्ही ते कधी घालू शकता। तर असे पैठणीमध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटी आणि कलरमध्ये साऊथ इंडियन ड्रेस आलेले आहेत आणि खूप जास्त ट्रॅडिशनल वाटतात, दिसायला खूप मस्त वाटतात। तुम्ही कुठल्याही फंक्शनला असे ट्रॅडिशनल ड्रेस घालू शकता। त्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील आणि दिसताना काहीतरी हटके नक्कीच वाटेल। असे साऊथ इंडियन ड्रेस म्हणजे ज्याचे काठ खूप जास्त मोठे आहेत आणि वेगळ्या कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला असे कलर्स मिळून जातील। असे ड्रेस घातल्यानंतर नक्कीच तुम्ही लग्नामध्ये किंवा एखाद्या समारंभामध्ये नक्कीच तुम्ही उठून दिसू शकता। असे ड्रेस तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात किंवा तुम्ही स्टिचसुद्धा करून घेऊ शकता। मग नवरी घालणारी असू दे किंवा सायडर्स असू देत किंवा एखादा प्रोग्राम असू दे, असे सगळेजण हा साऊथ इंडियन ड्रेस घालू शकता आणि नक्कीच तुम्ही छान असा लुक करू शकता। ह्या ड्रेसमध्ये आपण नक्कीच हटके आणि छान दिसू शकतो। ह्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत, जसं मी म्हटलं पैठणीमध्ये किंवा ब्रॉड काट असलेले कॉन्ट्रास्टमध्ये असे खूप सारे व्हरायटी ह्यामध्ये आलेल्या आहेत। आणि ह्यामध्ये तुम्हाला पटोलामध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा लाईट कलर्समध्ये सुद्धा मिळून जाईल। तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये फ्लावर्सची डिझाईन असलेले असे सुद्धा ड्रेसेस मिळून जातील आणि हे ड्रेस खूप मस्त वाटतात, युनिक वाटतात आणि काहीतरी हटके आहे। असे ड्रेस घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा खूप ट्रॅडिशनल आणि मस्त दिसू लागतो। आजकाल ऑल ओव्हर असे पैठणीची डिझाईन असणारे खूप सारे साऊथ इंडियन ड्रेस आलेले आहेत, ते खूप जास्त चांगले वाटतात। ज्याच्यावरती पूर्णपणे पैठणीची अशी डिझाईन आहे, मोरपंख आहेत किंवा मोर आहेत, अशा खूप सारे साऊथ इंडियन ड्रेस आलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळून जातील आणि हे खूप छान वाटतात। त्यानंतर तुम्हाला अशा डिझाईनचे सुद्धा ड्रेसेस मिळून जातील किंवा हेवीमध्ये हवं असेल तरीसुद्धा तुम्हाला असे ड्रेस मिळून जातील। मग त्याचा दुपट्टा आणि घागरा जो असतो खालचा, तो खूप जास्त हेवी येतो। असे ब्रायडल्ससाठी, नवरीसाठी असे खूप जास्त साऊथ इंडियन ड्रेस चांगले वाटतात। तुम्हाला हवा असेल तर ते तुम्हाला वेल्वेटमध्ये सुद्धा मिळतात किंवा जे नॉर्मली आपलं रेशीममधलं कापड असतं किंवा काठपदराचे जे ड्रेस असतात त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील। असे ड्रेस घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त चांगला वाटतो आणि ह्यामध्ये खूप सारे कलर्स मिळतात। मग जसं की लाईट कलर्स म्हणा, गोल्डन कलर्स म्हणा किंवा ब्राईट कलर्स म्हणा, ब्लॅक कलर्स म्हणा, ह्यामध्ये व्हरायटी खूप तुम्हाला मिळून जातील। तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही कापड घेऊन सुद्धा स्टिच करून घेऊ शकता। ह्याचे मटेरियल्ससुद्धा मिळतात आणि जर तुम्हाला तयार हवा असेल तसाही तुम्हाला मिळून जातो। अगदी रिजनेबल रेटमध्ये असे ड्रेसेस मिळून जातात। ह्याचा जो घेर असतो तो खूप मोठा असतो आणि आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि ह्याचा घेरामुळं खूप जास्त चांगला असा हा ड्रेस दिसतो। ह्यामध्ये तुम्हाला मी जसं म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मिळतील किंवा जर ह्यामध्ये तुम्हाला बुट्टी टाईप हवा असेल आणि पैठणी तसेसुद्धा तुम्हाला वेगवेगळे मिळतील आणि हेवीमध्ये हवा असेल तसेसुद्धा तुम्हाला ह्यामध्ये कलर्स म्हणा किंवा डिझाईन्स म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्यामध्ये मिळून जातील आणि अतिशय छान अशा मिळतील। ह्यामध्ये तुम्हाला जर छोटे बुट्टा हवे असतील आणि कॉन्ट्रास्ट प्रिंट हवी असेल तशीसुद्धा तुम्हाला मिळून जातील आणि जर तुम्हाला बॉर्डर जी आहे ती पैठणीमध्ये हवी असेल आणि जो दुपट्टा आहे तो सुद्धा पैठणीमध्ये हवा असेल तरीसुद्धा ते तुम्हाला सहज अवेलेबल होतील। बुट्ट्यांमध्ये म्हणाल तर तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील, खूप साऱ्या व्हरायटी मिळतील आणि असे ड्रेस घातल्यानंतर नक्कीच साऊथ इंडियन लुक हा खूप जास्त मस्त वाटतो। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला असे साऊथ इंडियन ड्रेस नक्कीच मिळतील। तर तुम्ही ते स्टिचसुद्धा करून घेऊ शकता किंवा तुम्हाला रेडीमेड हवे असतील तर तसे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळतील किंवा जवळच्या तुमच्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला असे ड्रेस नक्की मिळू शकतात। त्यावरती तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही वेल्वेटचं ब्लाऊजसुद्धा घालू शकता किंवा ब्लाऊज तुम्ही थोडंसं हेवी घातलं तर नक्कीच तुमचा लुक हा खूप चांगला आणि स्टायलिश दिसेल। आणि असे जर ड्रेस तुम्ही लग्न समारंभाला किंवा ब्रायडल्ससाठी किंवा सायडर्ससाठी घातले किंवा एखाद्या सणासुदीला जरी घातले तरीसुद्धा खूप जास्त चांगले वाटतात।
गौरी गणपती आता जवळ येत आहेत आणि गौरी गणपतीला जर तुम्ही असा ड्रेस घातला तर नक्कीच तुमचा लुक हा खूप छान वाटेल, काहीतरी युनिक वाटेल. तर नक्की तुम्ही गौरी गणपतीला असे ड्रेस घालू शकता किंवा ऑर्डर करू शकता. तुम्हाला हवं असेल त्या पॅटर्ननुसार, ज्याप्रमाणे मी वेगवेगळे पॅटर्न दाखवले त्याप्रमाणे वेगवेगळ्या पॅटर्नमधले, जसं की पैठणी म्हणा, पटोला म्हणा किंवा बुंदीमध्ये म्हणा, बुट्ट्यामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या लाईट कलर्समध्ये म्हणा, असे कुठल्याही कलर्सचे तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही साऊथ इंडियन ड्रेस ऑर्डर करू शकता किंवा स्टिच करू शकता. आजकाल हा साऊथ इंडियनचा ट्रेंड खूप जास्त चालू आहे आणि असे ड्रेस घातल्यानंतर नक्कीच तुम्ही ट्रॅडिशनल आणि हटके दिसाल, काहीतरी युनिक वाटेल आणि नक्की तुमचा लुक हा खूप छान आणि मस्त वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साऊथ इंडियन ड्रेसच्या खूप साऱ्या व्हरायटीज दाखवल्या, त्यामधले वेगवेगळे पॅटर्न्स दाखवले, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कसे घालता येईल हेही सुद्धा मी सांगितलेलं आहे. आजचा जर व्हिडिओ थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच तुम्ही भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू. आणि अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस मी कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवत जाऊ हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कुठला साऊथ इंडियन ड्रेस आवडला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असे ड्रेस नक्की ट्राय करू शकता.